एका गंभीर घटनेचा उलगडा MIDC पैठण पोलीस यांनी अवघ्या 24 तासांत केला आहे. 23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास बालानगर येथील ढोरकीन रोड परिसरात युसुफ पठाण यांच्या शेतातील इलेक्ट्रिक पूलजवळ अहमद जाफर पठाण हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांच्या कपाळावर गंभीर दुखापत झालेली होती. माहिती मिळताच MIDC पैठण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी व्यक्तीस तात्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळ गावापासून दूर असल्यामुळे नेमके काय घडले याबाबत सुरुवातीला कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरला. सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली 2 स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची दिशा ठरविण्यात आली. तपासादरम्यान डोणगाव तांडा येथील केशवराव छगन चव्हाण हा व्यक्ती घटनेपूर्वी मृतासोबत दिसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी बालानगर, डोणगाव तांडा, टेकडी तांडा, दरेगाव, सुंदरवाडी आणि मुकुंदवाडी या परिसरात शोध मोहीम राबवून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान दारूच्या नशेत झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करून गुन्ह्याचा उलगडा केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. MIDC पैठण पोलिसांच्या या जलद आणि परिणामकारक तपासामुळे परिसरात समाधानाची भावना व्यक्त होत आहे. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आर्यव्रत न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी अफसर शेख, MIDC पोलीस स्टेशन पैठण.